प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण पित्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. पवित्र आत्म्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. पवित्र त्रेक्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. पवित्र मरियेला वंदना असो आता आणि सदा सर्वदा. सर्व संतांना दूतांना वंदना असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानं, पुन्हा एकदा आजच्या शुक्रवारच्या दिवशी आपण प्रत्येकजण त्या जिवंत देवाच्या नावाने एकत्र जमलेले आहोत. आणि खरोखर आपल्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव, जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. माझ्या प्रियानो, त्या परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी आपण या पवित्र मंदिरामध्ये एकत्र जमलो असताना तो परमेश्वर यशया संदेशाद्वारे म्हणत आहे, यशया अध्याय 43:21 मध्ये, मी निर्माण केलेली माझी लोक माझं स्तवन करतील, माझी स्तुती करतील. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर माझ्या प्रियानो, ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं, घडवलं, उत्पन्न केलं, त्या परमेश्वराची इच्छा आहे की त्या प्रत्येक मानवानं माझं स्तवन, माझी स्तुती करावी. आणि माझ्या प्रियानो, स्तोत्रकार आपल्याला म्हणत आहे अध्याय 47:1 मध्ये, आहो लोक हो, टाळ्या वाजवा आणि उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो, आज आपण कंजूशी करू नये, तर आनंदाने, उत्साहाने, उल्हासाने, टाळ्या वाजवून आपण त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. फिलिपकरास किंवा तेसलेकरास पहिले पत्र अध्याय 5:16 मध्ये देखील संत पौल म्हणतो, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीमध्ये त्या परमेश्वराची उपकार स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण आनंदाने, उत्साहाने, उल्हासाने, टाळ्या वाजवून या स्तुतीच्या गीतामध्ये सहभाग घेऊया आणि आपल्या जिवंत देवाच्या, आपल्या निर्मात्याचं नाव आपण उंचावूया.
ज्ञाना परी केली जीव मानवत शिरला ज्ञानेरो ज्ञान परी केले देव मानवत शिरला जीव मानव झाला धरतीवर आला मानवत शिरला देव मानव झाला धरतीवर आला मानवत शिरला देव मानव झाला धरतीवर आला मानवत शिरला देव मानव झाला धरतीवर आला मानवत शिरला मानवत शिरला मानवत शिरला हालेलुया 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 धन्यवाद येशू धन्यवाद यीशु धन्यवाद अब्बा पित्या धन्यवाद अब्बा पिता धन्यवाद पवित्र आत्म्या धन्यवाद पवित्र आत्मा आवे मरिया आवे मरिया आवे मरिया आवे मरिया आवे मरिया आवे मरिया होय माझ्या प्रियांनो, आज आपल्याला प्रभूने इतका सुंदर दिवस दिला त्याबद्दल आपण त्याचे आभार मानू, त्याला धन्यवाद देऊ. तो रोज आपल्याला यशया संदेश त्याप्रमाणे जागे करतो, आपल्याला निर्भयपणे रोज झोपवतो. आपण त्याच्या मनापासून आभार मानूया. होय माझ्या प्रियांनो, स्तोत्रसंहिता अध्याय 32 वचन 8 मध्ये म्हटल्याप्रमाणे तो आपल्याला प्रत्येक जीवनात आपल्या मार्गदर्शन करत असतो, आपले रक्षण करत असतो. होय माझ्या प्रियांनो, आपण मासेमारीसाठी खोलवर जातो. आपल्याला कधी कधी भीती वाटत असते की मासळी मिळेल का नाही मिळणार. परंतु माझ्या प्रियांनो, यहोशुआ अध्याय 1 वचन 9 मध्ये म्हटल्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो, घाबरू नको, कचरू नको, हिम्मत धर, कचरू नको, घाबरू नको, भिवू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. होय माझ्या प्रियांनो, तो दयावंत देव, तो सामर्थ्यवान देव, चिरंतन देव बाप आपल्या बरोबर, आपल्या समुद्रात आपल्या बरोबर असतो. प्रत्येक लाटांच्या वादळाच्या संकटापासून आपले रक्षण करतो, आपल्याला मासळी मिळवून देतो. होय प्रभू, होय माझ्या मित्रांनो, माझ्या प्रियांनो, त्याचे वचन असं सांगत आहे. इब्री लोकासपत्र अध्याय 13 वचन 5 मध्ये तो म्हणत आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी कधी तुला टाकणार नाही. म्हणून आपण माझ्या प्रियांनो, तो आपल्या प्रत्येक कामात आपल्याला साथ देत असतो, आपल्याला मदत करत असतो, आपल्याला त्याची शांती देत असतो व आपल्यामध्ये जी भीती आहे ती तो प्रत्येक वेळी काढत असतो. आपल्याला पुन्हा पुन्हा आपण पडल्यावर तो आपल्याला हात देऊन उठवत असतो. होय माझ्या प्रिया, त्याचे वचन सांगत आहे इब्री लोकासपत्र अध्याय 6 वचन मध्ये तो म्हणतो, व आपण धैर्याने म्हणूया की जर परमेश्वर मला सहाय्य करत असेल तर माझं कोण काय बिघडणार. होय माझ्या प्रियानो, आपण या गीताद्वारे आपण त्याची साथ व तो आपल्याला साथ देतो, त्यामुळे आपण गीताद्वारे त्याचा गौरव करूया. जीवन सुखमय करणारा, येशू
जीवन सुखमय करणारा जीवन सुखमय करणारा हालेलुया 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. येशू प्रभू आहे आता आणि सदा सर्वदा येशू प्रभू आहे. येशू मार्ग सत्य व जीवन आहे आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा येशू मार्ग सत्य आणि जीवन आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियांनो आपण क्षणभर शांत होऊया. आपण देवाची उपकार स्तुती केलेली आहे, प्रभू येशूची उपकार स्तुती केलेली आहे. आता आपण आपल्या अंतःकरण डोकावून पाहूया. कारण परमेश्वर म्हणतो येशया अध्याय 19 पहा उद्धार करवत नाही इतका माझा हात परमेश्वराचा टोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान बंद नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये 8 भिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हा दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 होय माझ्या प्रियांनो, कारण आमचे अपराध प्रभूसमोर बहुत आहेत. आमची पातके आम्हा विरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्य आम्हास ठाऊक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 होय माझ्या प्रियांनो, आपले अपराध परमेश्वर जाणून आहे, पण आपले अपराध किती घोर आहेत, आपली पातके किती आहेत हे त्याला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 म्हणून 82 अध्याय 17 ओळी 25 मध्ये सांगत आहे, पाप सोडून प्रभूकडे परत या, त्याच्या सानिध्यात प्रार्थना करा, म्हणजे तुमचे अपराध कमी होतील. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 त्याच आपण आपल्या पापाकरता आता पश्चातापाचं गीत घेऊया. प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापांची कर माफी. हे प्रभुवर दया कर, पापी क्षमा कर.
प्रभुवर दया कर, पापी क्षमा कर। तव करुणेचा स्पर्श होता, उजळून जाईल जीवन गाथा। जीवन गाथा हे प्रभुवर दया कर, पापी क्षमा कर। पापी क्षमा कर। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया होय माझ्या प्रियांनो, एकदा पुन्हा आपण डोळे बंद करूया। आपण पापांची क्षमा मागितलेली आहे। आपला देव परमेश्वर दयाळू आहे आणि खरोखरच त्याने आपल्याला दया केली असेल, आपल्या पापांची आपल्याला क्षमा केली असेल, असा आपला मनात विश्वास धरूया। पेत्र सांगत आहे, तेव्हा त्यांनी विचारले की आम्ही काय करावे। पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया प्रेषितांची कृत्य अध्याय 2:17 मध्ये देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया होय माझ्या प्रियांनो, जेव्हा शिष्य एकांती होते तेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्मा अग्नीच्या जिभाद्वारे उतरला। तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने त्यांना जसजशी वाचा दिली तसतशी निरनिराळ्या भाषा बोलू लागले। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया योहान शुभ अध्याय 14:15 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया त्याच आत्म्याला पवित्र आत्म्याद्वारे उंचावूया।
आत्म्या तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या पापी माझ्यावर हा सदा. पवित्र आत्म्या प्रीती दे. पवित्र आत्म्या प्रीती दे. पवित्र आत्म्या प्रीती दे तू. पवित्र आत्म्या प्रीती दे. पवित्र आत्म्या बुद्धी दे. पवित्र आत्म्या बुद्धी दे. पवित्र आत्म्या बुद्धी दे तू. पवित्र आत्म्या बुद्धी दे. पवित्र आत्म्या आरोग्य दे. पवित्र आत्म्या आरोग्य दे. पवित्र आत्म्या आरोग्य दे तू. पवित्र आत्म्या आरोग्य दे. पवित्र आत्म्या आनंद दे. पवित्र आत्म्या आनंद दे. पवित्र आत्म्या आनंद दे तू. पवित्र आत्म्या आनंद दे. पवित्र आत्म्या शक्ती दे. पवित्र आत्म्या शक्ती दे. पवित्र आत्म्या शक्ती दे तू. पवित्र आत्म्या शक्ती दे. पवित्र आत्म्या संयम दे. पवित्र आत्म्या संयम दे. पवित्र आत्म्या संयम दे तू. पवित्र आत्म्या संयम दे. पवित्र
स्पर्श कर, पवित्र आत्म्या स्पर्श कर, पवित्र आत्म्या स्पर्श कर तू, पवित्र आत्म्या स्पर्श कर. पवित्र आत्म्या स्पर्श कर, पवित्र आत्म्या स्पर्श कर, पवित्र आत्म्या स्पर्श कर तू, पवित्र आत्म्या स्पर्श कर. जाऊ नकोस पवित्र आत्म्या, तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या, स्वामी माझ्यावर सदा. जाऊ नकोस पवित्र आत्म्या, तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या, स्वामी माझ्यावर सदा. पवित्र आत्म्या माझ्यावर ये, पवित्र आत्म्या माझ्यावर ये, पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. पवित्र आत्म्या माझ्यावर ये, पवित्र आत्म्या माझ्यावर ये, पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. पवित्र आत्म्या माझ्यावर ये तू, पवित्र आत्म्या माझ्यावर ये. प्रभूचा गौरव असो, पवित्र आत्म्याचा गौरव असो, आणि सदा सर्वदा पवित्र त्रेक्याचा गौरव असो, आणि सदा सर्वदा आबा पित्याचा गौरव असो, आणि सदा सर्वदा सर्व संतांना दूतांना वंदन असो. आणि सदा हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण बसून घेऊया. आताच आपण पवित्र आत्म्याला बोलवले आहे आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरून आलेला आहे असा आपला विश्वास आहे. आणि आपण आता आराधनाच्या भागाला सुरुवात करणार आहोत. डोळे बंद करूया, दोन्ही हात मांडीवर ठेवूया किंवा जोडूया. कारण प्रभूचं वचन सांगत आहे आपल्याला, बेन्सीला 38 बौद्धवचनमध्ये आपल्याला सांगत आहे, आजारी असताना दुर्लक्ष करू नकोस, प्रभूची आराधना कर म्हणजे तुला मी बरं करेन. हो माझ्या प्रियानो, आचार विचार आपण बाजूला ठेवूया आणि फक्त आपण या आराधनाच्या भागामध्ये शांतपणे राहूया. काहीच विचार आणायचे नाही डोक्यामध्ये, फक्त प्रभू येशूकडे आपण लक्ष लावूया आणि शांतपणे, एकदम शांतपणे आपण राहूया.
हालेलुया. हालेलुया. मत्ते लिखित शुभवर्तमान घेतलेलं आजचं वाचन. येशूने सदुकी लोकांना अशा बोधकर्त्या सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना. ते पुरुषाने ऐकले म्हणून पुरुषांनी एकत्र येऊन मसलत केली. एक पुरुषी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या पुरुषाने येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. त्याने विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे? येशूने उत्तर दिले, प्रभू तुमचा देव याचवर प्रीती करा. तुम्ही त्याच्यावर पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती करा. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे, जशी आपणावर तशी इतरावरती प्रीती करा. सर्व नियमशास्त्र आणि संदेशाचे लिखाण या 2 आज्ञावरती अवलंबून आहे. प्रभूचा हा शब्द. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाईकनो, आजच्या शुभदिनी आपण मत्ते या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन वाचलेलं आहे, जे आजचं वाचन आहे शुभवर्तमान. आणि या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाची कमांडमेंट, आज्ञा, आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहेत. आणि आजच्या शुभवर्तमानात सांगितलेलं आहे की एक पुरुषी म्हणजे ज्यांना नियमशास्त्र, ज्यांना बायबल माहिती होतं, असा व्यक्ती येऊन ख्रिस्ताला विचारतो की सगळ्यात मोठी आज्ञा कोणती? तेव्हा ख्रिस्त त्याला सुंदर उत्तर देतो की सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आज्ञा म्हणजे तू तुझ्या देवावरती प्रीती कर, संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण शरीराने. आणि जशी तुझ्यावरती प्रीती करतो तशी इतरावरती देखील तू प्रीती कर, शेजाऱ्यावरती प्रीती कर. मला प्रश्न पडलेला आहे की ख्रिस्ताने असं का सांगितलं की तू तुझ्या देवावरती प्रीती कर? पण तू ख्रिस्ताने असं नाही सांगितलं की तू तुझ्या देवावरती विश्वास ठेव. फार महत्वाचा आहे हा प्रश्न. ख्रिस्ताने सांगितलं त्या शिष्याला सगळ्यात मोठी कमांडमेंट, आज्ञा प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तू देवावरती प्रीती कर. ख्रिस्ताने विश्वास ठेव असं का सांगितलं नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताने प्रीती करण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे देवावरती. विश्वास हा शब्द वापरलेला नाही, कारण कधी कधी हा शब्द का वापरला गेला नसेल माझ्या माहितीनुसार की जेव्हा आपण विश्वास ठेवतो तर कधी कधी आपण डाऊट घेतो. आपल्यावरती दुःख येतात, संकट येतात, तेव्हा आपण देवावरती डाऊट घेतो, क्वेश्चन करतो, प्रश्नचिन्ह, खरंच देव असेल का? म्हणून कदाचित ख्रिस्ताने तो शब्द वापरलेला नसेल विश्वास, कारण तेथे डाऊट असायलाच नको. विश्वास म्हटल्यानंतर तिथे कधी कधी आपला विश्वास डगमळतो. जेव्हा संकट येतात तेव्हा, अडचणी आल्यानंतर आपला विश्वास डगमळतो. तर ख्रिस्त सांगत आहे विश्वासापेक्षा कदाचित हा शब्द मोठा आहे की तुम्ही देवावरती प्रीती करा. आणि जशी तुम्ही देवावरती प्रीती करतील तशी मानवावरती, एकमेकावरती, शेजाऱ्यावरती प्रीती करा. दोन्हीही आज्ञा फार महत्त्वाच्या आहेत. जसे आपण देवावरती प्रीती करणार आहोत तसं मानवावरती देखील प्रीती करावी लागेल. परंतु मी तुम्हाला एक प्रश्न करतो. प्रीती, ज्याला इंग्लिशमध्ये लव म्हणतो, लव वन अनदर, प्रीती, एकमेकावरती प्रीती करा. प्रीती म्हणजे काय? जर मी हा तुम्हाला सोपा प्रश्न केला तर तुम्हाला उत्तर देता येईल का? प्रीती म्हणजे काय? तुम्ही सांगतील प्रीती म्हणजे एकमेकाला मदत करणं, एकमेकाच्या मदतीला धावून जाणं म्हणजे प्रीती. नाही, ती प्रीतीची कृती झाली. ही प्रीतीची कृती झाली. दॅट इज ॲक्शन ऑफ लव. बट व्हॉट इज लव? प्रेम म्हणजे काय? अगदी बालपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत प्रेम प्रेम प्रेम, लव लव लव. पण त्याचा अर्थ काय आहे? लव या शब्दाचा अर्थ काय आहे? तो शब्द पहिला समजून घेऊया. तो जर शब्द आपल्याला समजला तर खरंच आपण एकमेकावरती आणि देवावरती प्रीती करू. तर ख्रिस्ताने देवावरती प्रीती करायला सांगितलेली आहे, मानवावरती प्रीती करायला सांगितलेली आहे. म्हणजे काय? ख्रिस्त सांगत नाही की देवाला मदत करा किंवा एकमेकाला मदत करा. ती प्रीतीची कृती झाली. पण प्रीती म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय किंवा लव म्हणजे काय हे समजून घ्या आजच्या शुभदिनी.
मला माहिती नाही आपल्या लोकांना कोणाला ठाऊक आहे लव म्हणजे काय. लव म्हणजे विचार करा, किंवा एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो, तेव्हा काय होतं, ती व्यक्ती आपल्या समोर नसली तरी त्या व्यक्तीला आपण मिस करतो. असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या जवळ असायला हवी. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा ती समोरची व्यक्ती वाटतं की आपल्या जवळ असायला हवी. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी होते, आपल्या स्वतःच्या जीवनात काहीतरी घडतं, म्हणून आपल्याला ती व्यक्ती आवडायला लागते. कारण आपल्या जीवनात काहीतरी घडतं, आपल्या हृदयात काहीतरी घडतं, आपल्या मनात काहीतरी घडतं, आपल्या शरीरात काहीतरी घडतं. म्हणजे काय घडतं, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला त्या गोड भावना, मी मागे बोललेलो, स्वीट इमोशन्स आपल्या हृदयात, आपल्या शरीरात तयार होतात. त्यालाच प्रेम म्हणतात. मला इतराविषयी, इतर लोकांविषयी, देवाविषयी, मानवाविषयी, पशुविषयी, पक्षीविषयी माझ्या मनात गोड भावना निर्माण झालेल्या आहेत, म्हणून मी प्रेम करत आहे त्यांच्यावरती. मग जेव्हा मला इतराविषयी गोड भावना तयार होतात तेव्हा मी अपेक्षित करू नये की त्याने देखील माझ्यावरती प्रीती करावी. ख्रिस्त काय म्हणतो लक्ष द्या. जॉनमध्ये 13 या अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणत आहे, तो अध्याय समजून घ्या. जॉन 13:34 जॉन म्हणजेच योहान, ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे. जीसस सेज ग्रेटेस्ट कमांडमेंट, लव्ह वन अनदर ॲज आय हॅव लव्हड यू. म्हणजे ख्रिस्त काय सांगतो, ख्रिस्त सांगत नाही लव्ह वन अनदर ॲज आय लव्ह यू. ख्रिस्त असं सांगत नाही मी जशी तुमच्यावरती प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकावरती प्रीती करा. पण ख्रिस्त असं नाही सांगत की जशी मी तुमच्यावरती प्रीती केली आहे तशी तुम्ही माझ्यावरती प्रीती करा. ग्रेटेस्ट कमांडमेंटमध्ये सगळ्यात मोठ्या आज्ञेमध्ये ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही देवावरती प्रीती करा. पण ह्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये 13:34 मध्ये ख्रिस्त असं सांगत नाही. ख्रिस्त सांगत आहे की जसं मी तुमच्यावरती प्रीती केली तुम्ही तशी एकमेकावरती प्रीती करा. म्हणजे ती पण कमांडमेंट, ती पण आज्ञाच झाली. तर एक गोष्ट ते लक्षात घ्या, ख्रिस्त म्हणत आहे जसं मी तुमच्यावरती प्रीती केलेली आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावरती करा. ख्रिस्त असं सांगत नाही जशी मी प्रीती तुमच्यावरती केली आहे तशी तुम्ही माझ्यावरती करा. समजून घ्या. हे समजलं तर कळेल आपल्याला प्रेम काय आहे ते. त्याचा अर्थ ख्रिस्त आपल्यावरती प्रेम करत आहे, परंतु ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षित नाही की आपण ख्रिस्तावरती प्रेम करावं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्यावरती प्रेम करतो तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपण अपेक्षित करू नये की त्यानेही माझ्यावरती प्रेम करावं. म्हणजे आपलं प्रेम हे निस्वार्थी असायला हवं. अनकंडिशनल लव्ह ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, अनकंडिशनल, कोणतीच अट नको प्रेम करताना. मी तुझ्यावरती प्रेम करत आहे म्हणून मला वाटत आहे म्हणून मी करत आहे, कारण माझ्या हृदयात तुझ्याविषयी गोड भावना निर्माण झालेल्या आहेत. मग तू माझ्यावरती प्रेम करू किंवा न करू मी तुझ्यावरती करतच राहणार. ख्रिस्त सांगत आहे की मी प्रीती केली आहे तुमच्यावरती तशी तुम्ही एकमेकावरती करा, परंतु मी अपेक्षित नाही की तुम्ही माझ्यावरती करावी. ख्रिस्त अपेक्षित नाही आपल्याकडून की माझ्यावरती प्रीती करा, परंतु ख्रिस्तावरती प्रीती आपण कधी करणार, जेव्हा आपण एकमेकावरती प्रीती करणार. तीच प्रीती ख्रिस्तावरची प्रीती आहे. आणि ख्रिस्त म्हणत आहे की देवावरती प्रीती करा. सगळ्यात मोठी कमांडमेंट, सगळ्यात मोठी आज्ञा दिलेली आहे. म्हणजे काय करायचं की देवाविषयी मला वाटतं विश्वासापेक्षा प्रीती फार महत्वाची आहे. देवाविषयी आपल्याला स्वीट भावना निर्माण होणार, गोड भावना माझ्या हृदयात निर्माण होणार देवाविषयी. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात गोड भावना निर्माण झाल्यानंतर आपण 24 तास त्याचाच विचार करतो, त्या व्यक्तीचा. आपण त्या व्यक्तीला एवढा मिस करतो की सतत वाटतं की ती व्यक्ती जवळ असायला हवी, हो की नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रीती करतो तेव्हा वाटतं की ती व्यक्ती आपल्याला एवढी आवडते की ती व्यक्ती सतत आपल्या जवळ असायला हवी. मग देवावरती जेव्हा आपण प्रीती करणार तेव्हा आपण हाच विचार करणार की माझ्या जवळ देव सतत असायला हवा 24 तास. परंतु आपण प्रत्येकजण देवावरती ती प्रीती करतो का? कारण प्रीती ही माझा इंग्लिशमध्ये शब्द आहे माय प्रेरोगेटिव्ह. म्हणजे माझी फिलिंग आहे ती, मला माझ्या देवाविषयी ती फिलिंग निर्माण करायची आहे. मग ती जर देवाविषयी मला देव 24 तास माझ्याजवळ नको असेल तर मी देवावरती प्रीती करतच नाही. मी फक्त मानवावरती प्रेम करतो, माझ्या जवळच्या लोकांवरती प्रेम करतो, पण देवावरती प्रीती करत नाही. कारण आय डोंट मिस गॉड. देव आहे तेथे असू दे.
खऱ्या मनाने आपण देवावरती प्रीती करत नाही. देवावरती खऱ्या मनाने प्रीती केल्यानंतर आपण 24 तास देवाची ध्यान साधना करू, मेडिटेशनमध्ये देव देव करत बसू, पण ते आपल्याबरोबर होत नाही. कारण खऱ्या मनाने खऱ्या अर्थाने आपण देवावरती प्रीती केलीच नाही. म्हणून ख्रिस्त सांगत आहे, मोठी आज्ञा देत आहे की देवावरती प्रीती करा. सगळ्यात मोठी आज्ञा की देवावरती प्रीती केल्यानंतर तुम्ही एकमेकावरती प्रीती करायला लागणार. ते कनेक्टेड आहेत. पण कधी कधी काय होतं, आपण फक्त आपल्या जवळच्या लोकांवरती प्रीती करतो, एवढी प्रीती करतो की देवाला विसरून जातो. तर ती गोड भावना, ती स्वीट इमोशन आपल्या हृदयात, आपल्या शरीरात जे निर्माण होते, ती मानवाबरोबर नव्हे तर देवावरती देखील असायला हवी ती प्रीती. त्यामुळे मला वाटतं प्रीती ही फार महत्त्वाची आहे. त्यासाठी एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो तेव्हा त्याच्यावर काही अपेक्षा करत नाही. आपण निस्वार्थी प्रीती करतो त्या व्यक्तीवरती, प्रेमात पडतो एखाद्या व्यक्तीच्या, काहीच अपेक्षा न करता बस तू हो कर, बस एवढीच आपली अपेक्षा असते. आणि तिने हो करावं की न करावं त्या समोरच्या व्यक्तीने, आपण तरी पण प्रेम करतच राहतो अनकंडिशनल. मग देवावरती ही प्रीती का करू शकत नाही? का देवाकडून आपण गोष्टी अपेक्षित कराव्या? माझ्या जीवनात हे घडलं पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. कशासाठी? जेव्हा प्रेम असतं तेव्हा अनकंडिशनल, म्हणजे तेथे निस्वार्थ प्रेम. मी देवावरती ती प्रीती करतो का? माझ्या हृदयामध्ये देवाविषयी त्या फिलिंग्स आहेत का? देवाविषयी मला त्या भावना आहेत का? की खरंच मनापासून मी देवावरती प्रेम करतो? आणि हे खरं प्रेम केलं ना तर मी सांगतो बंधू 24 तास आपण देवाला सोडणार नाहीत. हेच आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी आहे. ख्रिस्त म्हणत आहे, लव्ह वन अनदर ॲज आय लव्हड यू. म्हणजे मी जशी तुमच्यावरती प्रीती केलेली आहे, जॉन 13:34 मध्ये सांगत आहे की जशी मी प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावरती प्रीती करा. ख्रिस्त अपेक्षित आहे की प्रेम करा. प्रेम केल्यानंतर ती कृती होणार. चांगलं कार्य आपण इतराबद्दल करणार, पण ती प्रेमच नसेल तर आपण काहीच चांगलं करू शकत नाही कोणाचं. आणि जेव्हा मी प्रेम करणार तेव्हा माझी काही अपेक्षा नसावी त्या व्यक्तीकडून, निस्वार्थ प्रेम करावं, पण त्या व्यक्तीविषयी मनात भावना निर्माण व्हायला हवे. इंग्लिशमध्ये प्रेमाला फॉल इन लव्ह सांगतात. फॉल इन लव्ह, प्रेमात पडणे. प्रेमात पडणे म्हणजे काय? मला दुसऱ्या गोष्टीचं काहीच पडलं नाही, प्रेम आणि प्रेमच. आणि हे जेव्हा मी प्रेम शेजाऱ्यावरती, माझ्या आजूबाजूच्या लोकांवरती करणार तेव्हाच खरा माझं प्रेम देवावरती मी व्यक्त करणार आहे. हे ख्रिस्त सांगत आहे आजच्या शुभकामनात. लव्ह वन अनदर, देवावरती प्रीती करा तशी शेजारवरती प्रीती करा. मग ही प्रीती फ्रान्सिस असिसीचा एक्झाम्पल देत आहे. त्यांनी मानवावरती प्रीती केली, त्याने पशु पक्षावरती देखील प्रीती केली. तीच प्रीती जशी आपण देवावरती प्रीती करणार आहोत तीच प्रीती मानवावरती करायची, आपल्याला पशु पक्षावरती प्रीती करायची आहे. फ्रान्सिस असिसीने केलेली आहे. कुष्ठरोग्यांची त्यांनी सेवा केली. त्यांच्याविषयी कुष्ठरोगी समोर आल्यानंतर आपल्याला कसं बसं होतं, मन विचलित होतं कुष्ठरोग्यावर बघितल्यानंतर, परंतु त्याने जाऊन एम्ब्रेस केलं त्यांना. कारण ती भावना होती त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या शरीरामध्ये, जवळ केलं त्यांना. पण पहिली प्रीती त्याने देवावरती केली, म्हणून त्याला ते सगळं शक्य झालं. त्यानंतर पशु पक्षी सगळ्यावरती त्यांनी प्रीती केली. अपेक्षा केली का त्याने, फ्रान्सिस असिसीने, की मी तुमच्यावरती प्रीती करतो तुम्ही माझ्यावरती प्रीती करा? नाही. करत राहायची प्रीती, अपेक्षित काहीच करायचं नाही, नाहीतर प्रॉब्लेम होणार रिलेशनशिपमध्ये. डिझास्टर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि समोरच्या व्यक्तीने जर माझ्यावरती प्रेम केला नाही तर काय? मारामारी. अपेक्षित आहे, मी करतो ना मग तू पण माझ्यावरती प्रेम कर. त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम हे माझ्याकडून व्हायला हवं, समोरच्या व्यक्तीकडून कधीच अपेक्षा करू नका. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून प्रेम अपेक्षा करताना तेव्हा काहीच साध्य होणार नाही. तेथे डिझास्टर. निस्वार्थ प्रेम, अनकंडिशनल प्रेम जे देवाने केलेलं आहे, ख्रिस्ताने केलेलं आहे. मी तुमच्यावरती प्रीती केलेली आहे. ख्रिस्त अपेक्षित नाही की आपण ख्रिस्तावरती अपेक्षा करावं, पण ख्रिस्त सांगत आहे तुम्ही एकमेकावरती प्रीती करा, तीच माझ्यावरती प्रीती व्यक्त होईल तुमच्याकडून. ख्रिस्त स्वार्थी नाही आहे, डिमांड करत नाही आपल्याकडून. ख्रिस्त सांगत आहे देवावरती प्रीती करा, परंतु तो महत्त्वाचं त्याच वेळेला सांगत आहे की शेजाऱ्यावरती देखील प्रीती करा. तर ही प्रीती अनेक वेळेला माझ्या प्रिय बंधूंनो, हे प्रेम आपण बघतो रस्त्यावरती. कधी कधी मी सरप्राईज होतो, रस्त्यावरून जाताना कधी कधी लोक ना कुत्र्यांना बिस्किटं भरवतात. फार सुंदरसं ते चित्र बघून खूप बरं वाटते की लोक प्राण्यावर देखील प्रेम करत आहेत.
ती बिस्किट भरवल्यानंतर ते येतात तेथे बिस्किटाचे पुढे उघडतात आणि कुत्र्यांना बिस्किट भरवून ते निघून जातात. अपेक्षा करत नाही की त्या कुत्र्याने त्यांच्यावरती प्रेम करावं. नाही, आपलं काम करत राहायचं प्रेमाचं. ते अपेक्षित करत नाही की चला आमच्याबरोबर कुत्र्याने यावं, आमच्या घरी राहावं. नाही, रस्त्यावरची ती कुत्रं, आणि त्यांना ठाऊक आहे ह्याच वेळेला ते त्यांचे ते येणार आणि त्यांना बिस्किट भरवणार आणि ते निघून जाणार. काही अपेक्षा नाही त्या व्यक्तीची त्या कुत्र्याकडून, पण चांगली कृती ते करत आहेत कारण त्यांना प्रेम आहे. आपल्या घरात कुत्रे बाळगले जातात, माझा काही विरोध नाही. संत फ्रान्सिस असेने देखील कुत्र्यावरती प्रेम केलं, पशुपक्ष्यावरती प्रेम केलं. परंतु प्रश्न इथे निर्माण होतो की मी कुत्र्यावरती प्रेम करतो माझ्या घरामध्ये, पण घरात खाट्याला खेळलेला आहे त्याच्याविषयी माझ्या मनात प्रेम नाही आहे. ही दुःखाची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे, त्रास देणारी गोष्ट आहे की कुत्र्यासाठी मला वेळ आहे, कुत्र्याला मी भरवतो, कुत्र्याला सगळ्या ठिकाणी फिरून आणतो, पण माझ्या घरात खाट्याला खेळलेला माणूस मला दिसत नाही. तुम्ही जर कुत्र्यावरती प्रेम करू शकता तर घरातल्या माणसावरती तुम्ही प्रेम करू शकत नाही. हा किती विरोधाभास. हेच दुःख आहे, आणि तेच दुःख आजच्या शुभ वर्तमानात अति महत्वाची आज्ञा देवाने केलेली आहे. जसं देवावरती प्रीती करता तसं एकमेकावरती प्रीती करा. सगळ्यात मोठी कमांडमेंट दिलेली आहे, देवावरती प्रीती करा आणि एकमेकावरती प्रीती करा. परंतु आपल्या प्रीतीत खूपसा स्वार्थ दडलेला असतो. अनकंडिशनल देवाने आपल्यावरती प्रेम केलं, अपेक्षित नाही की तुम्ही माझ्यावरती प्रेम करा, पण एकमेकावरती प्रेम करा. आणि करत असताना दुसऱ्याकडून माझ्याकडे प्रेम झालंच पाहिजे याची अपेक्षा ठरू नका. जर आपण कुत्र्या मांजरावरती प्रेम करत असतील तर आपल्या घरातल्या माणसाच्या वरती, आजूबाजूला जे दुःखी कष्टी आहेत त्यांच्यावरती प्रेम का करू शकत नाही? ही बाब महत्वाची, ही बाब आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. ग्रेटेस्ट कमांडमेंट देवाने दिलेले आहे. पवित्र गुरुवारी आपण सुंदरसं गीत घेतो पाय धुण्याच्या दिवशी, अ न्यू कमांडमेंट आय हॅव गिव्हन यू. एक नवीन आज्ञा तुम्हाला दिलेली आहे, आणि तेथेच पाय धुण्याची आपण तो रिच्युअल किंवा ते प्रार्थनेमध्ये आपण तो भाग साजरा करत असतो. ते दाखवत आहे की कशी प्रीती एकमेकावरती करायला हवी. आजचं शुभवर्तमान आपण समजून घेऊया की ही प्रीती व्हायला हवी. त्या फिलिंग्स, त्या भावना आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या शरीरात निर्माण करायला हव्यात एकमेकाबद्दल. ख्रिस्ताची ती अपेक्षा आहे. प्रीती करा, प्रीती केल्यानंतर कृती होणारच. आपण जेव्हा प्रेम करतो एखाद्या व्यक्तीवरती तेव्हा आपल्याकडून कृती पण घडतात, फॉलोड बाय, त्याचा पाठपुरावा होतो पुढे. त्यामुळे ख्रिस्त सांगतो मदत होणारच, पण त्या अगोदर काय महत्वाचं आहे? प्रीती, प्रेम. ते जर झालं नाही तर कदाचित आपल्याकडून कृती होणारच नाही. तर आजच्या शुभदिनी प्रभू ख्रिस्तांनी शिकवलेली मोठी आज्ञा, देवावरती प्रीती करा आणि शेजारवरती प्रीती करा, आणि प्रीती आपल्या प्रत्येकाच्या हातातून घडावी आणि देवाचं सुंदर कार्य या जगात आपल्याला निर्माण करता यावं, देवाचं राज्य. म्हणून आजच्या शुभदिनी या प्रार्थना संघात विशेष प्रार्थना करूया. शेवटचा आशीर्वाद देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसद परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपला असले देवो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपल्या धर्मगुरूने आपल्याला प्रेमाविषयी अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला संदेश दिला. आता तुमच्यापैकी परमेश्वरावर आपण किती प्रेम करतो हे मला ठाऊक नाही, परंतु परमेश्वर मानवावर अशा प्रकारे प्रेम करतो. जुन्या करारामध्ये यशाया अध्याय 49 वचन 15 आणि 16 परमेश्वर यशाया संदेशाद्वारे म्हणत आहे, एखाद्या तान्ह बाल आपल्या आईच्या छातीवर दूध पित आहे, त्या बालाला आपली आई विसरेल काय? पुढे प्रभू येशू किंवा परमेश्वर म्हणत आहे, कदाचित ती आई विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही.
कारण मी तुमची नावं माझ्या तल हातावर कोरून ठेवलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, नवीन करारात देखील योहान अध्याय 3:16 मध्ये संत योहान आपल्याला सांगत आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर माझ्या प्रियानं त्या परमेश्वराच्या प्रेमाची आपण विचार देखील करू शकत नाही. अशा प्रकारे परमेश्वर मानवावर प्रेम करत आहे आणि त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण शेवटच्या क्षणाला त्याला धन्यवाद देऊया. या गीताद्वारे आपण त्या प्रभूचे आभार मानूया. राजांच्या राजाला प्रभू